नालासोपाऱ्यात IVF उपकरणांच्या आड मानवी वीर्य साठवणूक, तपासणी धक्कादायक खुलासा. विरारमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली मानवी वीर्याची बेकायदेशीर साठवणूक आणि तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या धडक तपासणीत हा प्रकार समोर आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 मार्च 2026 रोजी महानगरपालिकेची PCPNDT आणि ART विभागाला गोपनीय माहिती मिळाली की मनवेलपाड्या रोड सबवे समोरील एका इमारतीतील गाळ्यात संशयास्पद वैद्यकीय कामकाज सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धडक दिली. तपासणी दरम्यान जीवदानी सायंटिफिक नावाने वैद्यकीय उपकरणांची कंपनी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षदर्शी पाहणी केल्यावरती त्या ठिकाणी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मानवी वीर्य म्हणजेच स्पर्म गोळा करणे आणि त्याची साठवणूक करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री बसवण्यात आल्याचे आढळून आले. या रॅकेटचे धागेद्वारे परराज्यात पसरले आहेत. या प्रकरणी मयूर संखे, कमलेश खूत यांच्या विरोधात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान ART कायदा 2021 तसेच संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 223A आणि 223B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 40हून अधिक मानवी वीर्याचे सॅम्पल्स आणि कंटेनर जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कारवाईमुळे वसई विरार परिसरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या वैद्यकीय व्यवसायांबाबत मोठा धक्का बसला असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार. काय सांगाल, मानवी वीर्याची तस्करी होणार होती, कशा प्रकारे ट्रॅप रचला, किती लोकांना अटक केली, काय काय जप्त करण्यात आले? नमस्कार. आम्ही वैद्यकीय आरोग्य डिपार्टमेंट मार्फत एक मोहीम राबवली होती. माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक भरारी पथक नेमलं. त्यामध्ये आपण आपले काही तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफची नेमणूक करून आपण ते पथक वेगवेगळे आपले जेवढे पण सेंटर्स आहेत आपल्या एरियामध्ये तिथे आपण त्यांची भेटी दिल्या आणि त्यामध्ये आपल्याला लिंक लागत विरारच्या एका जीवदानी सायंटिफिक सोसायटी एक लॅब आहे तिकडचा आपल्याला पत्ता मिळाला आणि तेव्हा आम्ही तिकडे जाऊन तपास केला असता ते प्रथम दर्शनी असं दिसत होतं की हे लोक फक्त इन्स्ट्रुमेंट्स बनवतात त्या ART साठी. पण नंतर डिटेल चौकशी केल्यानंतर आपल्याला तिकडे एक विरहाचं सॅम्पल सापडलं होतं आणि मग आम्ही डिटेल चौकशी घेऊन तिकडे आपल्याला डॉक्युमेंटेशन्स पण मिळाले आणि भरपूर सारे स्पर्म सॅम्पल सापडले. म्हणून मग आपण तिकडे 2 दिवस त्यांचा पोलिसांबरोबर थांबून पंचनामा करून आणि मग त्यांच्यावर FIR दाखल केलेली आहे. त्यामध्ये काय काय सापडलंय आणि काय सध्या कारवाई केली? त्याच्यात आपल्याला टोटल एक 30-40 स्पर्म सॅम्पल्स सापडलेले आहेत आणि ते स्पर्म सॅम्पल्स आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्समध्ये असंही निदर्शनात आलेलं आहे की हे फक्त इकडचेच नाही तर आपल्याला वेगवेगळ्या राज्यातून हे सॅम्पल्स येत होते. तर ह्याची डिटेल इन्व्हेस्टिगेशन्स आता सुरू आहेत. हे सॅम्पल त्याचं काय करायचं, म्हणजे पुढे काय करायचं, ते कोणाला द्यायचे वगैरे? ते जे IVF करतात किंवा IUI करतात म्हणजे बाहेरून आपल्याला प्रेग्नन्सीसाठी राहण्यासाठी जी मदत होते त्यामध्ये ते सॅम्पल्स त्या सेंटर्सला विकले जातात आणि त्याचा तसा यूज होतो.